मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 46व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड भाग 4 बुद्धाची प्रवचने. यामधील शुभ कर्माची, कुशल कर्माची आवश्यकता, शुभ संकल्पाची आवश्यकता, सदाचरणावरील प्रवचने. यामधील सदाचरण म्हणजे काय? चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. शुभ कर्मांची, कुशल कर्मांची आवश्यकता. शुभ म्हणजे चांगले किंवा पवित्र, चांगल्या किंवा पवित्र कर्मांची आवश्यकता. एके समयी भगवान म्हणजे भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सत्कर्म म्हणजे चांगले कर्म करण्याचे भय, भीती बाळगू नका. चांगले कर्म करताना घाबरायचे नाही. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सौख्य, सौख्य म्हणजे सुखीपणा किंवा समाधान. इप्सित, इप्सित म्हणजे इच्छिलेले, मनात इच्छिलेले किंवा इच्छा केलेले. प्रिय आणि आनंददायक, आनंददायक म्हणजे आनंद देणारे. या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म, चांगले कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, चांगल्या कर्माचा लाभ म्हणजे इप्सित. इप्सित म्हणजे इच्छा केलेले, इच्छा केलेले मिळणे. मनात इच्छा जे आपण करतो ते आपल्याला मिळणे म्हणजेच सत्कर्माचा लाभ. प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ, आपल्याला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या वस्तूंचा लाभ म्हणजे सत्कर्म. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे. भगवान बुद्ध म्हणतात, या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. ग्वाही म्हणजे गवाही म्हणजेच पुरावा मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, नेहमी स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे, जे फळ मी आज चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम, कोणत्या कर्माचा तो परिणाम आहे, कोणत्या कर्माचे ते फळ आहे. मला जे सध्या सौख्य म्हणजेच सुखीपणा, समाधान आणि शांती लाभली आहे, शांती मिळाली आहे, तो कोणत्या कर्माचा, कोणत्या सत्कर्माचा, कोणत्या चांगल्या कर्माचा परिपाक आहे, म्हणजे कोणत्या चांगल्या कर्माचा तो परिणाम आहे. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. जे चांगले फळ मी आज रोजी चाखीत आहे ते फळ म्हणजे 3 प्रकारच्या सत्कर्मांचे, 3 प्रकारच्या चांगल्या कर्मांचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक आहे. ते फळ म्हणजे 3 प्रकारच्या चांगल्या कर्मांचा परिणाम होय. दान, शील, संयम ह्या 3 सत्कर्मांचा परिपाक होय. या 3 सत्कर्मांचा परिणाम होय. कोणते 3 सत्कर्म? दान, शील आणि संयम. दान म्हणजे आपल्या इच्छेने आपल्या मालकीची वस्तू किंवा कमाईचा काही भाग कोणतीही अपेक्षा न बाळगता इतर गरजू लोकांना देणे म्हणजे दान. शील, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी टाळून चांगले आचरण करण्याचा गुण म्हणजे शील. आणि संयम, संयम म्हणजे नियंत्रण, काया, वाचा
आणि मनावर नियंत्रण ठेवणे, दान, शील आणि संयम हे जे 3 गुण आहेत, हे जे 3 प्रकारचे सत्कर्म आहेत, ह्या सत्कर्मांचा परिणाम म्हणून मी आज रोजी गोड फळ चाखीत आहे. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. शुभ म्हणजे पवित्र आणि चांगली. उत्सवमय, उत्सव म्हणजे आनंदाचा सण, समारंभ किंवा दिवस. आणि यांनी युक्त असा म्हणजे उत्सवमय. आनंददायक म्हणजे आनंद देणारा किंवा देणारी. आणि धन्य ती प्रभात, धन्य ती सकाळ. तोच खरा शुभ दिन, तोच खरा पवित्र दिवस, तोच खरा सुखमय क्षण, सुखाचा क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. सत्पात्री म्हणजे योग्य पात्रात योग्य गरजू व्यक्तीला दान दिले जाते. ती प्रभात धन्य आहे ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला म्हणजे हे कार्य करणाऱ्याला शुभ लाभ घडवून देतात. शुभ लाभ म्हणजे शुभ असा फायदा, शुभ असा नफा घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते. समृद्धी म्हणजे अनेक गोष्टींची किंवा लाभाची सारख्या गतीने वाढ होणे म्हणजे समृद्धी. अशी समृद्धी मिळते. ते खरोखरच सुखी आहेत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, समृद्ध म्हणजे अनेक गोष्टींची लाभाची सारख्या गतीने वाढ होणे. अशा वाढीचा लाभ ज्याला मिळाला आहे तो समृद्ध. असे तुम्ही समृद्ध व्हावे, निरामय व्हावे. निरामय म्हणजे कुठलाही रोग नसलेला, निकोप, निरोगी आणि आपल्या आप्तेष्टांसह म्हणजे जवळच्या प्रिय नातेवाईकांसह सुखी व्हावे. पुढे बघूया शुभ संकल्पाची आवश्यकता. शुभ संकल्प म्हणजे पवित्र किंवा चांगला असा संकल्प, पवित्र किंवा चांगला असा निश्चय, पवित्र किंवा चांगल्या अशा निश्चयाची आवश्यकता. एके दिवशी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पवित्र म्हणजे शुद्ध, निष्कलंक आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पवित्र आणि चांगला असा संकल्प, पवित्र आणि चांगला असा निश्चय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. एक असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन. असा शुभ संकल्प करा की मी आयुष्यभर आपल्या मातापितरांचे म्हणजे आईवडिलांचे पालन पोषण करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन म्हणजे माझ्या कुळातील प्रमुखाचा मी आदर करीन, त्यांचा सन्मान करीन. माझी वाणी म्हणजे माझे बोलणे सदैव मृदू राहील म्हणजेच कुणालाही मी कठोर बोलणार नाही, कुणाचाही अपमान करणार नाही. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. स्वार्थाचा कलंक म्हणजे स्वार्थाचा डाग प्रक्षाळून, प्रक्षाळून म्हणजे
धुवून स्वच्छ करून स्वार्थासारख्या वाईट गोष्टीचा डाग म्हणजेच स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून, स्वार्थाचा कलंक धुवून स्वच्छ करून मी माझे अंतःकरण, माझे मन स्वच्छ करीन. औदार्याने म्हणजे उदारतेने, शुद्ध हस्ताने, शुद्ध हाताने दान करण्यात आनंद मानित राहीन. आपल्याला जे लाभेल म्हणजे आपल्याला जे मिळेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच म्हणजे मनात राग उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ लगेच मी निरोध करीन. निरोध करीन म्हणजे त्या क्रोधाला अडवेल, त्याला आवर घालेल. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. पुढे बघूया सदाचरणावरील प्रवचने. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान म्हणजे भगवान बुद्ध एका थोर भिक्खू संघासह कोशल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. भगवान बुद्ध भिक्खू संघासह कोसल जनपदात, जनपद म्हणजे काय? एकाच जमातीच्या आणि एकाच संस्कृतीच्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतीला जनपद असे म्हणत असत. अशा कोसल जनपदात चारिका करीत असता, चारिका म्हणजे काय? चारिका म्हणजे भिक्षाटन करीत असताना धम्माचा उपदेश करणे म्हणजे चारिका करणे. असे भगवान बुद्ध कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता म्हणजे ही बातमी झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण म्हणजे झाला गावाचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. भगवान बुद्धांना कुशलक्षेम विचारून बाजूला बसले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. भगवान बुद्धांना त्यांनी सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. सदाचरण म्हणजे चांगले आचरण, योग्य आचरण. अशा चांगल्या किंवा योग्य आचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले. त्या श्रवणोत्सुक, श्रवणोत्सुक म्हणजे श्रवणास उत्सुक म्हणजेच ऐकण्यास उत्सुक असलेले जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना भगवान बुद्धांनी सांगितले. शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरण म्हणजे शरीराने जे दुराचरण केले जाते, दुराचरण म्हणजे वाईट आचरण केले जाते, असे वाईट आचरण आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. दुष्टपणा म्हणजे काय? दुष्ट, दुष्ट म्हणजे ज्याच्यात दोष आहेत असा किंवा अनेक दोषांनी युक्त असा. दुराचारी, वाईट आचरण करणारा, दुसऱ्यांचे वाईट करणारा, वाईट बुद्धीचा असा व्यक्ती म्हणजे दुष्ट व्यक्ती. आणि दुष्टपणा म्हणजे मनुष्य दुष्ट असण्याची अवस्था किंवा स्थिती म्हणजे दुष्टपणा. अशा दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. म्हणजेच वाचिक दुराचरणाचे 4 आणि वैचारिक दुराचरणाचे
तीन प्रकार आहेत. वाचिक म्हणजे जे वाचेने केले जाते, जे बोलून केले जाते ते, आणि वैचारिक म्हणजे जे विचाराने केले जाते ते. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे म्हणजे याप्रमाणे आहेत. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने म्हणजे आपल्या रक्ताने माखलेल्या हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो. शारीरिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित म्हणजे रक्ताने माखलेल्या हाताने हिंसाधीनतेने म्हणजेच हिंसेच्या अधीन राहून हिंसेच्या अधीन जाऊन सजीव प्राण्यांची निर्दयतेने दयामया न करता हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक वाईट आचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यांमधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. गावातील आणि जंगलातील लोकांची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता चोरून तो आपली करतो, म्हणजे जे आपले नाही ते तो घेतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या म्हणजे यांच्या जवळ असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. शारीरिक दुराचरणाच्या तिसऱ्या प्रकारामध्ये माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या म्हणजे यांच्या जवळ असलेल्या वांगनिश्चय होऊन, वांगनिश्चय म्हणजे लग्न किंवा साखरपुडा किंवा साक्षगंध होऊन वांगनिश्चयाच्या म्हणजेच लग्नाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी तो व्यभिचार करतो. व्यभिचार म्हणजे एखाद्या विवाहित स्त्रीने किंवा पुरुषाने दुसऱ्या एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्यभिचार होय. थोडक्यात व्यभिचार म्हणजे विवाहबाह्य संबंध असा तो व्यभिचार करतो. वाचेच्या दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना व्यवसायाची श्रेणी म्हणजे काय? श्रेणी म्हणजे व्यापारी संघ किंवा कारागिरांचा समूह. अशा व्यापारी संघाच्या किंवा कारागिरांच्या समूहाच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहित नाही ते माहित आहे, जे माहित आहे ते माहित नाही, जे पाहिले नाही ते पाहिले आणि पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा एकचित लाभाच्या अभिलाषेने, एकचित म्हणजे अतिशय क्षुद्र किंवा हलका किंवा कमी किमतीचा, अशा एकचित लाभाच्या अभिलाषेने म्हणजे इच्छेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. जाणून बुजून साक्ष देतो म्हणजे पुरावा देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणात म्हणजे वाचेच्या बोलण्याच्या दुराचरणामध्ये चुगलखोरीचा समावेश होतो. चुगलखोरी म्हणजे काय? चुगली किंवा चहाडी करण्याचा गुण. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याच्या दोषाविषयी चर्चा करणे म्हणजे चुगली करणे, किंवा इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे सांगणे म्हणजे चुगली करणे, किंवा लावालावी करणे म्हणजे चुगलखोरी. या चुगलखोरीचा वाचिक दुराचरणात समावेश होतो. या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे हे दुराचार वाईट आचरण अंगी असलेला मनुष्य
माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी, कलुषित म्हणजे खराब करणे, कलुषित करणे म्हणजे खराब करणे, दूषित करणे, मलिन करणे, गढूळ करणे, संशयग्रस्त करणे म्हणजेच मनात संशय भरून देणे म्हणजे कलुषित करणे. असे दुसऱ्या माणसाविषयी कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसा माणसातील ऐक्य मोडणारा म्हणजे माणसा माणसामधील एकी मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावणे म्हणजे कळ लावणे, तंटा लावणे, भांडण लावणे आणि हे सर्व करून गंमत पाहणे म्हणजे कलागती लावणे. असा तो कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. नियत म्हणजे मनात इच्छा असणे, म्हणजे त्याच्या मनातील ती जी इच्छा आहे म्हणजेच नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. कडवट म्हणजे कडू किंवा अनादरयुक्त. सौजन्यहीन म्हणजे ज्या बोलण्यामध्ये आदर, प्रेम, सौजन्य नाही असे अप्रिय बोलणे म्हणजे कडवट बोलणे. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. त्याचे शब्द कसे असतात? असंस्कृत. असंस्कृत म्हणजे असभ्य, ज्याच्यावर चांगले संस्कार झालेले नाहीत असे त्याचे शब्द असंस्कृत असतात. कठोर असतात. कठोर शब्द म्हणजे ज्या शब्दात दया नाही असे निर्दयी, निष्ठुर, सक्त असे असतात. तीव्र असतात. शब्द तीव्र असतात. तीव्र शब्द म्हणजे उग्र, जहाल, तिखट, झोंबणारे शब्द म्हणजे तीव्र शब्द असे त्याचे तीव्र शब्द असतात. मर्मभेदी असतात. मर्मभेदी म्हणजे हृदय विदारक, मानसिक त्रास देणारे, हृदय विदीर्ण करणारे म्हणजे मर्मभेदी असे मर्मभेदी शब्द त्याचे असतात. क्रोध आणणारे असतात. क्रोध म्हणजे राग आणणारे असतात आणि चित्त विचलित करणारे असतात म्हणजे मन विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा मनुष्य. बडबड करणे म्हणजे व्यर्थ बकवास करणे. अशी व्यर्थ बकवास करणारा मनुष्य. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही, म्हणजे काही हिताचे बोलतो आहोत, फायद्याचे बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही अशी निरर्थक बळबळ तो नेहमी करीत असतो. अशा बळबळ करणाऱ्या मनुष्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. नीती म्हणजे काय? मनुष्य आणि समाजाच्या कल्याणासाठी योग्य ठरविल्या गेलेल्या आचरणांचे नियम म्हणजे नीती. अशी नीती त्याच्या बोलण्यामध्ये नसते. काहीतरी क्षुद्र, क्षुद्र म्हणजे हलके, कमी किमतीचे, कमी महत्त्व असणारे. अनुचित म्हणजे जे उचित नाही, म्हणजे जे योग्य नाही असे. पोरकट म्हणजे लहान मुलांसारखे. ज्याला बुंधा नाही म्हणजे खोड नाही आणि शेंडा नाही अशी निरर्थक बळबळ तो नेहमी करीत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभविकृतीचा समावेश होतो. वैचारिक दुराचरण म्हणजे विचाराचे वाईट आचरण. यामध्ये पहिल्या प्रकारात लोभविकृतीचा समावेश होतो. लोभविकृती म्हणजे काय? लोभ म्हणजे
एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या प्राप्तीची मनातील तीव्र इच्छा म्हणजे लोभ. आणि विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे अबनॉर्मॅलिटी. विकृत म्हणजे ज्यामध्ये काहीतरी विकार आहे किंवा बिघाड आहे असे. ज्यामध्ये लोभाचा विकार आहे, ज्यामध्ये लोभामुळे बिघाड झालेली आहे, अशी व्यक्ती म्हणजे लोभविकृत. आणि त्या व्यक्तीतील लोभाची प्रवृत्ती, स्वभाव म्हणजे लोभविकृती. अशा लोभविकृतीचा वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात समावेश होतो. असा मनुष्य म्हणजे जो लोभविकृत आहे, असा मनुष्य परधनाचा, दुसऱ्याच्या धनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास म्हणजे हाव किंवा लालूच तो धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुश्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या वैचारिक दुराचरणामध्ये दुसऱ्याचा दुश्वास म्हणजे हेवा, मत्सर. आणि द्वेष म्हणजे काय? राग, तिरस्कार किंवा न आवडणाऱ्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी मनातील रागाची भावना, असा द्वेष यांचा समावेश होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. दुसऱ्या प्रकारचा वैचारिक दुराचारी मनुष्य हा दान, त्याग आणि दक्षिणा अशी काहीच गोष्ट नाही असे मानतो. दान म्हणजे काय? दान म्हणजे आपल्या इच्छेने आपल्या मालकीची वस्तू किंवा कमाईचा काही भाग कोणतीही अपेक्षा न बाळगता इतर गरजू लोकांना देणे म्हणजे दान. त्याग म्हणजे आपल्या स्वार्थाचा विचार न करता निरीच्छ भावनेने दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या फायद्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्याग. दान, त्याग, दक्षिणा म्हणजे दान किंवा देणगी देणे अशी काहीच गोष्ट नाही असे तो मानतो. त्याला वाटते सत्कर्म आणि असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. म्हणजे चांगले कर्म किंवा वाईट कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे, म्हणजे भोगावी लागत नाहीत असे त्याला वाटते. इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे हे जग, ज्या जगात आपण जगतो ते जग, आणि परलोक म्हणजे मृत्यूनंतरचे लोक. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे, खोटे आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. ज्यांनी सम्यक मार्ग म्हणजे काय? राग, द्वेष, वासना इत्यादी सर्व दोष दूर करून सदाचरणाने जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे सम्यक मार्ग, यालाच मध्यम मार्ग असेही म्हणतात. अशा सम्यक मार्गाने जाऊन इहलोकाचे आणि परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण म्हणजे सर्व संग त्याग म्हणजेच संसाराचा त्याग केलेल्या बौद्ध आणि जैन मुनींना किंवा भिक्षूंना श्रमण असे म्हणतात. असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर अशा लोकांचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. म्हणजेच शारीरिक सदाचरणाचे 3, वाचिक सदाचरणाचे 4 आणि वैचारिक सदाचरणाचे 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून
परान्मुख होतो म्हणजे त्यापासून तो पाठ फिरवतो. परान्मुख म्हणजे ज्याने एखाद्या कार्याची किंवा विषयाची वाट सोडली आहे असा, ज्याने एखाद्या गोष्टीकडे पाठ फिरवली आहे असा. म्हणजेच सदाचरणाच्या पहिल्या प्रकारामध्ये, शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारामध्ये मनुष्य हत्येपासून परान्मुख होतो म्हणजे हत्या करणे तो सोडतो. आपला दंडा आणि तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. तो कुठलाही अपराध न करता दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. करुणामय म्हणजे काय? इतरांना दुःखापासून मुक्त करण्याची मनातील भावना म्हणजे करुणा, आणि अशा करुणेच्या भावनेने युक्त म्हणजे करुणामय. असे करुणामय जीवन तो जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे. कोणी एखादी वस्तू आपल्याला दिल्याशिवाय त्याची वस्तू न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. प्रामाणिकपणा म्हणजे काय? खरेपणा. कुणाचीही फसवणूक न करता पारदर्शकपणे सत्याची बाजू घेणे म्हणजे प्रामाणिकपणा. अशा प्रामाणिकपणाने जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे. शारीरिक सदाचरणाच्या तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे. सर्व प्रकारचे वैषयिक मिथ्याचार. वैषयिक म्हणजे कामवासनेमध्ये लिप्त असणारा किंवा असणारे, आणि मिथ्याचार म्हणजे कपटपूर्ण, खोटे, वाईट आचरण करणे म्हणजे मिथ्याचार. अशा वैषयिक मिथ्याचारांचा तो त्याग करतो. अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. अव्यभिचारी म्हणजे काय? व्याभिचाराच्या उलट अव्यभिचारी. आणि व्याभिचार म्हणजे काय? विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे व्याभिचार, आणि असे संबंध ठेवणारा व्याभिचारी, आणि असे विवाहबाह्य संबंध न ठेवणारा अव्यभिचारी. असे अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आईबाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वांग निश्चयाची माळ आहे म्हणजे लग्नाची माळ आहे, अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवित नाही. तो वैषयिक संबंध म्हणजे कामवासनेचे संबंध तो ठेवित नाही. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो. वाचेच्या सदाचरणाच्या पहिल्या प्रकारामध्ये मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, खोटे बोलणे सोडून देतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. असत्यापासून, खोट्यापासून तो दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल म्हणजे राजाचे कुळ, राजाचे वंश, अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता, व्यापारी संघ किंवा कारागिरांचा समूह यांच्या समोर साक्ष द्यावयास सांगितली असता, जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो. जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो. जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो, आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी म्हणजे क्षुल्लक, कमी किमतीच्या अशा लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्पर म्हणजे जाणून बुजून ठरवून खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात म्हणजे वाचेच्या सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो. चुगल्या लावणे याचा तो त्याग करतो. इकडचे तिकडे, तिकडचे इकडे सांगणे याचा तो त्याग करतो. निंदेपासून परावृत्त होतो म्हणजे इतरांची निंदा करीत नाही, इतरांच्या पाठीमागे त्याच्याविषयी वाईट बोलत नाही, त्यापासून तो परावृत्त होतो म्हणजे ते निंदा करणे तो सोडून देतो.
लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी म्हणजे लोकांमध्ये भांडणे लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता, ऐक्य निर्माण करणारा, एकी निर्माण करणारा आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसा माणसात सुसंवाद. सुसंवाद म्हणजे एकमेकांना समजून घेणे. असा सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात म्हणजे वाचेच्या सदाचरणामध्ये मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो. कटू, कळवट, वाईट वाटणारे अशा शब्दांचा तो त्याग करतो. त्यापासून परावृत्त होतो म्हणजे त्यापासून तो दूर जातो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो म्हणजे खडूसपणा नसतो. खवचटपणा म्हणजे खडूसपणा किंवा उग्रपणा असा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक म्हणजे आनंददायक, आनंद देणारे, मैत्रीचे, कळकळीचे, कळकळ म्हणजे मनापासून काळजी वाटणे अशा कळकळीचे, सुसंस्कृत म्हणजे ज्यावर चांगले संस्कार झालेले आहेत असे, हितकर म्हणजेच हिताचे, फायद्याचे आणि सर्वांना स्वागतार्ह असते म्हणजे स्वागत करण्यास योग्य असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात वाचेच्या सदाचरणात मनुष्य व्यर्थ बळबळ करीत नाही. तो उचित म्हणजे योग्य आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक म्हणजे लाभ देणारे, फायद्याचे असे बोलतो. योग्य, संस्मरणीय म्हणजे स्मरणात राहतील, चांगले स्मरणात राहतील, आठवणीत राहतील असे. उद्बोधक, उद्बोधक म्हणजे ज्ञानाचा बोध करणारे, चांगली शिकवण देणारे. व्यवस्थित आणि अतिहितकर म्हणजे अतिशय फायद्याचे. अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. तो धर्मासंबंधी आणि नीतीसंबंधी भाषण करतो. नीती म्हणजे मनुष्य आणि समाजाच्या कल्याणासाठी योग्य ठरविल्या गेलेल्या आचरणांचे नियम म्हणजे नीती. अशा नीतीविषयी तो भाषण करतो. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो म्हणजे मनुष्यामध्ये लोभाविष्टपणा नसतो. लोभाविष्ट म्हणजे काय? लोभ म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या प्राप्तीची मनातील तीव्र इच्छा म्हणजे लोभ. आणि लोभाविष्ट म्हणजे अशा लोभाने ताब्यात घेतलेला, लोभाच्या अधीन झालेला किंवा झालेले अशा लोभाविष्टतेचा त्यामध्ये अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव म्हणजेच लालूच तो कधीच धरीत नाही. दुसऱ्या संबंधी दुश्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर म्हणजे वैर नसलेले, शत्रुत्व नसलेले, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून, दुश्मनीपासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी सम्यक, सम्यक म्हणजे योग्य आणि संकल्प म्हणजे निश्चय हे प्रमादरहित असतात. प्रमाद म्हणजे चुका आणि ते प्रमादरहित म्हणजे चुकारहित म्हणजेच चुका नसलेले असतात. दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो. भगवान बुद्ध म्हणतात दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम,
जय भारत.